The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आर्य उपोसथाला आपण ग्रहण करताय तेव्हा सर्वांनी सर्वांच्या प्रती या महान पुण्याचं अनुमोदन म्हणून साधुकार द्यावा। भगवंतांनी आपल्या उपोसथाची महिमा अनेक ठिकाणी गायलेली आहे। राजाला मिळणाऱ्या धनसंपत्तीपेक्षाही उपोसथाचं पालन करून मिळणारं पुण्य हे महाफलदायी आहे आणि ते फार पॉवरफुल आहे, ताकदवर आहे, अशा प्रकारचं सुद्धा भगवंताचं वचन आहे। आणि त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या संख्येने ऑनलाईन उपोसथामध्ये सहभागी होता, परिवारासह काही लोक सहभागी होतात आणि उपोसथाचं पालन करण्याचा प्रयत्न करत असतात। उपोसथ हे आपल्या जीवनाला निर्वाणाकडे घेऊन जाते बघा। उपोसथ आपल्या काया वाचा मनावर संयम ठेवण्यासाठीचा संकल्प करण्यासाठीच आपल्याला उपदेश करत असते आणि तशा प्रकारची प्रेरणा आपल्याला देत असते। म्हणून संपूर्ण परिवाराने उपोसथ पालन केलं पाहिजे असं भगवंताचं वचन आहे। आता जी मी गाथा म्हणालो, खरं तर गेल्या 1, 2, 3 उपोसथाला ऑनलाईन शिबिरामध्ये मी सहभागी होऊ शकलो नाही, कारण आपले पूजनीय सुगत बोधी भंतेजी त्यांचं ते आपल्याला सोडून गेले आणि वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालेलं असल्या कारणाने एका रविवारी त्यांचा अंतिम संस्कार झाला, दुसऱ्या रविवारी त्यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम पार पडला। या सगळ्या धावपळीमध्ये गडबडीमध्ये व्यापात असल्या कारणाने मी ऑनलाईन जॉईन होऊ शकलो नाही तुमच्या बरोबर, परंतु आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या YouTube चॅनलच्या माध्यमातून मात्र रोज आणि रोजच मी आपल्या बरोबर आहे। संपूर्ण भिक्खू संघ आपल्या बरोबर आहे, आमची मंगल मैत्री सदैव आपल्या बरोबर असणार आहे। आणि त्यामुळे मी प्रारंभी आज जी धम्मपदाची गाथा म्हणालो त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे उत्तम रीतीने साकारलेल्या घरात पावसाचे पाणी घुसू शकत नाही, शिरू शकत नाही, येऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे जे मन ध्यानामध्ये लागलेलं आहे, जे मन संयमित आहे, त्या मनामध्ये आसक्ती, राग, द्वेष, लोभ घुसू शकत नाही, शिरू शकत नाही आणि तेच मन निर्मळ बनून निर्वाणाकडे वाटचाल करते असा भगवंताने या गाथेमध्ये उपदेश दिलेला आहे। बघा काय म्हणाले भगवान की पावसाचं पाणी, आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण पाहत असाल जे गरीब बिचारी लोक असतात, जे दिनदुबळे लोक असतात, ज्यांना व्यवस्थित घरं नसतात, ज्यांची उसाच्या पाचतीची घरं असतात किंवा ज्यांची घरं अत्यंत कुडाची असतात, अशा लोकांच्या म्हणजे घरामध्ये त्या घराच्या छतातून पाणी येते भगवान बुद्ध म्हणतात। आणि त्यामुळे आवाज येतोय माझा? तर त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की जर छत साकारलेलं असेल, व्यवस्थित केलेलं असेल, तर घरातून पाणी, त्या छतातून पाणी आतमध्ये येऊ शकत नाही। अगदी त्याचप्रमाणे भगवान म्हणतात की जे मन ध्यानी आहे, म्हणजे जो व्यक्ती ध्यानी आहे, स्त्री असो पुरुष असो कोणीही असो, जो व्यक्ती ध्यानी आहे, ज्याचा स्वतःच्या वाणीवर, मनावर आणि शरीरावर संयम आहे, आणि असे जे लोक असतील, अशी जी व्यक्ती असेल, भगवान बुद्ध म्हणाले ते आसक्तीमध्ये रमत नाहीत आणि असे लोक निर्वाणाकडे वाटचाल करतात। आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने ध्यान करणे आवश्यक आहे, सातत्याने शील पालन करून आपल्या मनाला संयमित ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे। हे उपोसथ भगवंताने जे 8 दिवसातून एकदा पाळायला सांगितलेलं आहे, भगवंताचा उद्देश हाच होता की घरगृहस्थी लोक आहेत, या संसारामध्ये वावरणारे लोक आहेत, नको त्या गोष्टीमध्ये मन आकर्षित होते आणि त्यामुळे भगवंतांनी सांगितलं की किमान 8 दिवसातून 1 दिवस आपण आर्य उपोसथ भंतेजींकडून, भिक्षू संघाकडून ग्रहण केलं पाहिजे आणि त्याचं पालनही केलं पाहिजे, तर आपल्या मनाला चांगलं वळण लागेल बघा। आणि त्यामुळे भगवंताने या
म्हणजे न साकारलेल्या घराचं उदाहरण दिलं. म्हणजे गाथा दोन आहेत, एक सकारात्मक आहे, एक नकारात्मक सांगितली. म्हणजे भगवंतांनी या गाथेमध्ये सांगितलंय की घर साकारलेलं असेल, व्यवस्थित केलं असेल, त्याचं छत वगैरे, तर पाणी आतमध्ये शिरू शकत नाही. आणि जे घर व्यवस्थित साकारलेलं नाही आहे, व्यवस्थित त्याचं छत बरोबर बनवलेलं नाही आहे, त्या घरामध्ये मात्र पाणी येत असते आणि सर्व घर मात्र ओलचिंब होते, घरामध्ये सर्वत्र पाणी होते. आपल्या जीवनाचंही असंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून नेहमी आम्ही सांगत आलेलो आहे की उपोषण हे एकट्याने पाळण्यापेक्षा कुटुंबाने जर पाळलं तर बघा, कुटुंबामध्ये निर्माण होणारे कलह थांबू शकतात, कुटुंबामध्ये निर्माण होणारे कलह नष्ट होऊ शकतात. म्हणून उपोषण काही फक्त स्त्रियांनीच पाळायचं नसते, उपोषण काही फक्त ज्येष्ठ लोकांनीच पाळायचं नसते, तर उपोषण लहानापासून ते थोरापर्यंत म्हणजे घरातील सर्वांनी जर उपोषण पालन केलं, कुटुंबातील प्रत्येक सदस्य जर उपोषण पालन करत असेल, तर धम्माचं आचरण करत असताना इनडायरेक्टली लोक एकमेकांना सपोर्ट करत असतात, सहकार्य करत असतात. कारण बघा, तुम्ही समजा कोणीतरी मौन पाळत असेल, आता तुम्ही जे धम्माचं आचरण करत असता, तुम्ही समजा कोणीतरी मौन पाळत आहे, पण दुसऱ्यानं त्याच्या समोर बोललं तर त्याचं मौन तुटेल की नाही? बिलकुल तुटेल. कोणीतरी संयमानं वागत आहे, बिलकुल मला बोलायचं नाही आहे, मला काही कुणाच्या नादी लागायचं नाही, पण समोरचं कोणी दिवसत असेल त्यांना, तर संयम सुटतो ना माणसाचा. कारण मनुष्य हा समाजाभिमुख प्राणी आहे, मनुष्य हा सामाजिक आहे, एकमेकाशी त्याचे परस्परावलंबी संबंध आहेत त्याचे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे की एखाद्या समाजातून असो किंवा एखाद्या कुटुंबातून असो, एखादी व्यक्ती उपोषणाचं पालन करत आहे. आता बघा की सर्वजण उपोषणाचं पालन कुटुंबातले करत असतील किंवा समाजातले करत असतील आणि कोणी एखाद दोन जर पालन करत असतील, तर त्याच्यात फरक कसा आहे बघा. समजा एक कुटुंब आहे आणि त्यातून एकच कोणीतरी उपोषणाचं पालन करत आहे, बाकीचे करत नाहीये, तर त्या व्यक्तीला अडथळा निर्माण होईल की नाही? बिलकुल अडथळा निर्माण होईल. समजा पहिलं स्थिल आहे, पानाती पाता वीरमणी शिखापदं समाधियम, प्राणी हिंसा करायची नाहीये, बरोबर आहे, त्याच्याबद्दल डिटेल सांगितलं आपण. पण एक व्यक्ती उपोषणाचं पालन करते आणि पहिल्या शिलाचं जर पालन करते आणि घरातली बाकी व्यक्ती, बाकी जे लोक आहेत ते जर त्या शिलाचं पालन करत नाही आहेत, त्या दिवशी बिलकुल हिंसा करत असतील, एकदम एकमेकांवर चिडत असतील, एकमेकाला मारझोड करत असतील, तर मला सांगा त्या उपोषण पालन करणाऱ्या व्यक्तीला अडथळा निर्माण होईल की नाही? बिलकुल अडथळा निर्माण होईल. बघा भगवंताची दूरदृष्टी कशी आहे किंवा भगवंताची सर्वज्ञता कशी आहे, भगवंताचा उपदेश कसा आहे बघा तुमच्या लक्षात येईल की भगवंताने काय सांगितलं की उपोषण सर्वांनी पालन केलं त्याचा अधिक लाभ आहे. तुम्ही ड्रायफ्रूट बघत असाल, हिवाळ्यामध्ये लोक बघा ते लाडू बनवतात. आम्हाला कधी कधी काही आमच्या आया बाबा मेथी किंवा काय काय असते त्याच्यामध्ये, बदाम असते, काजू असते किंवा अजून काय काय असते, तर दरवर्षी कोणी ना कोणी असते बिचारे जे लोक म्हणजे भंतेजींना आपल्या मुलासमान समजतात, मानतात खरोखर, तर त्यांना वाटते काही जरी केलं तर भंतेजींना दिलं पाहिजे किंवा आमच्याकडे जे काही आहे ते भंतेजींना दिलं पाहिजे, वाटलं पाहिजे. तर असे काही लोक असतात बघा, ते लाडू वगैरे देतात. तर लाडू यासाठी उदाहरण सांगतोय मी की एका व्यक्तीनं शिलाचं पालन करणं आणि कुटुंबानं शिलाचं पालन करणं, त्याच्यात कसा पॉवर आहे, त्याच्यात कशी एक ऊर्जा आहे बघा, अधिकची ऊर्जा. तर तो लाडू जो बनवला जातो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ते ड्रायफ्रूट टाकले जातात. हिवाळ्यामध्ये विशेषतः जे लोक कमजोर आहेत किंवा जे स्त्रिया अशा बाळंतीण वगैरे झालेल्या आहेत किंवा जे आजारी वगैरे आहेत किंवा ज्यांच्या ताकद नाही आहे किंवा जे आजारी पडत असतात नेहमी त्यांना ते लाडू देत असतात बघा खायला. तर त्याच्यात एखाद्यात काही ते फ्रूट असते काय, वेगवेगळे फ्रूट असतात बघा, आणि त्या वेगवेगळे फ्रुट्स असल्या कारणाने त्याची एक विशिष्ट प्रकारची ताकद असते, बरोबर काय? वेगवेगळे विटॅमिन्स, वेगवेगळे गुणधर्म त्याची प्राप्त होत असतील बॉडीला आपल्या, आणि बॉडीला जे आवश्यक आहे ते आपल्याला प्राप्त होत असेल. म्हणजे एखादं फळ खालं आणि वेगवेगळे फळ एकदाच खाले तर त्याचा परिणाम होईल ना? तर बिलकुल त्या लाडू सारखा म्हणजे लाडू मध्ये असलेले विविध पदार्थ किंवा फळं म्हणा, त्याचा जसा बॉडीवरती चांगला परिणाम होईल, अगदी त्याचप्रमाणे उपोषणाचं पालन जर सर्वांनी कुटुंबाने केलं तर एकमेकांशी त्याचा ताळमेळ बसतो, एकमेकांना त्याचा लाभ होतो. म्हणून पहिलं तील जर पालन करणारी एक व्यक्ती असेल आणि बाकीचे लोक जर पालन करत नसतील तर त्या पालन करणाऱ्या व्यक्तीला त्याचा अडथळा होतो. एक व्यक्ती दुसऱ्या तिलाचं पालन करत असेल, अदिन्ना दाना वेरमणी म्हणजे चोरी न करण्याचं पालन करत असेल, आणि बाकीचे लोक, त्यांची मुलं, त्यांच्या घरचे लोक कोणीतरी चोरी करत असतील नाही का, ठकवत असतील, फसवत असतील दुसऱ्या लोकांना, तर अडथळा निर्माण होईल की नाही?
चोरी करून आणली त्यांनी, काही नेमकं उपोषित घरी आहे, कुणाला तरी पालन करते उपोषित, अडथळा होईल ना निर्माण? बिलकुल त्याचा अडथळा निर्माण होईल. तिसरं सील जर समजा काव्य सुमिचाचारा वेरमणी अब्रह्मचर्या वेरमणी आहे, घरामध्ये कोणीतरी त्या ब्रह्मचर्याचं पालन करते आहे, विवाहित जरी असून देखील, परंतु कोणाला ते ब्रह्मचर्य व्रत पाळायचंच नाही आहे, त्यांच्यामुळे अडथळा निर्माण होईल की नाही? बिलकुल अडथळा निर्माण होईल. असं एक एक सील भगवंताने सांगितलं आहे की त्याचा जर सर्वांनी पालन केलं तर लाभच होतो, परंतु एक जर कोणी पालन करत असेल आणि बाकीचे त्यांना अडथळा निर्माण करत असतील. आता टीव्ही प्रत्येकाच्या घरात आहे. आता उपोषणाच्या दिवशी भगवंतांना नच्चगीत वादित विसुख दसताना सांगितलेलं आहे, बरोबर आहे? मग घरातलं एक जण कोणीतरी उपोषण पालन करते, नेमकं हॉलमध्ये ती बसलाय, भोजन करत आहे किंवा बसलेला आहे, काहीतरी काम करत आणि लावला टीव्ही. आता टीव्ही लावला तर डोळ्यावर पडदाच नाही टाकू शकत, टाकू शकतो काय? कानामध्ये काही तर घालून ठेवू शकत नाही आपण. आणि घरचे लोक मग जर उपोषण पालन करत नाही आणि लावले कोणते गाणे लावले, काय 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 लावले, चित्रपट लावलाय वगैरे, तर माइंड तिकडे जाईल की नाही? माइंड फ्रिक्वेन्सी आपली मन जाईल की नाही तिकडे? बिलकुल. तर अडथळा निर्माण होईल की नाही? म्हणून सांगतोय मी तुम्हाला की उपोषणाचं पालन जर सर्व कुटुंबाने केलं तर कुटुंबाची घडी नीट बसू शकते. त्या उपोषणाचं जे पालनाचं फळ आहे ते संपूर्ण घराला प्रभावित करते आणि घरामध्ये शुद्ध वातावरण निर्माण होते, घरामध्ये निर्मळ वातावरण निर्माण होते, घरामध्ये एकमेकांचा जो असंयमीपणा आहे किंवा क्रोध आहे, द्वेष आहे, अहंकार, ईर्ष्या आहे, तो कमी कमी होण्यास फायदा होतो, त्याचा लाभ होतो. म्हणून भगवंताने सांगितलं पती पत्नी असो की संपूर्ण कुटुंब असो, उपोषणाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. बऱ्याचदा आम्ही पाहतो बघा, बऱ्याच ठिकाणी विहारांमध्ये गेल्यावर आपल्या ज्या माय माऊल्या असतात, बिचाऱ्या महिला असतात, त्या उपोषण ग्रहण करतात, उपोषणाचं पालन करतात, पण तरुण मुलं किंवा माणसं काही काही जर सोडले तर, तुम्ही नाही बापा, पण काही काही माणसं जर सोडले तर बघा बिलकुल उपोषणाचं पालन करत नाही. आणि मग होते असं की ते संसाराची घडी अशी नीट बसत नाही. एकाला त्याचं महत्व आहे, एकाला त्याच्याबद्दल श्रद्धा आहे, तर दुसऱ्याला त्याच्याबद्दल श्रद्धा नाही आहे. आणि बिलकुल मग त्याचा दुष्परिणाम घरामध्ये उपोषण पालन करणाऱ्या व्यक्तीवरती होत असतो. म्हणून पती पत्नी ज्यांना कुणाला, हे बघा उपोषण असं आहे की कौटुंबिक घडी तर व्यवस्थित करतेच करते, सामाजिक सलोखाही निर्माण करते, देशाचंही वातावरण बरोबर करू शकते आणि जगातीलही वातावरण बरोबर करू शकते. उपोषण असंच नाही सांगितलं भगवंताने, उपोषणाचे अनेक अनेक लाभ आहेत म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून एक व्यक्ती असो की अनेक व्यक्ती असो, उपोषण पालनामुळे त्या एका व्यक्तीलाही लाभ आहे आणि समाजाला, देशाला आणि जगालाही त्याचा लाभ आहे. निर्वाणाकडे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत जर कोणतं सील ठरत असेल तर ते उपोषण सील निर्वाणाकडे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरत असते. म्हणून भिक्खू असो, श्रामणेर असो की गृहस्थ उपासक असो, त्यांनी उपोषणाचं पालन केलं पाहिजे. भिक्खूसाठी सुद्धा उपोषण आहे, श्रामणेरांसाठी पण उपोषण आहे, सर्वसामान्य गृहस्थांसाठी सुद्धा उपोषण आहे, स्त्रिया, तरुण तरुणी या प्रत्येकासाठी उपोषण आहे. कोणी कोणत्याही जाती धर्माचं असो, उपोषण प्रत्येकासाठी आहे. कारण उपोषण म्हणजे आपल्या वाणीवर संयम ठेवणं आहे. कारण उपोषणाच्या दिवशी मौन पाळलं पाहिजे आपण. मी जे तुम्हाला नेहमी सांगतो, 8 दिवसातून एकदा आपण करून पाहिलं पाहिजे. कारण 3 अंगाने कर्म घडत असतात बघा. एक तो वाणीच्या द्वारे कर्म घडतात, दुसरं मनाच्या द्वारे कर्म घडतात आणि तिसरं शरीराच्या द्वारे कर्म घडतात. उपोषणाच्या दिवशी कंट्रोल ठेवण्यासाठी भगवंतांनी उपोषण सांगितलं. आपल्या काया वाचा मनावर कंट्रोल ठेवण्याचा संकल्प आहे बघा. उपोषण काय आहे? काया वाचा मनावर संयम ठेवण्याची एक प्रक्रिया आहे, एक पद्धती आहे, एक सिद्धांत आहे. आणि त्यामुळे किमान उपोषणाच्या निमित्ताने आपण काया वाचा मनावर जर संयम ठेवला, शरीराला जशी सवय लावतो आपण तसं शरीर, मनाला जशी सवय लावतो तसं मन, वाणीला जशी सवय लावतो तशी वाणी आपली कार्य करत असते, काम करत असते. म्हणून किमान उपोषणाच्या दिवशी आपण संयमित राहिलं पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं मौन पाळायचं. बस, माझं उपोषण आहे, मी बोलणार नाही. मनाने सुद्धा कोणाच्या बद्दल क्रोध करणार नाही, मनातून कोणाच्या बद्दल द्वेष करणार नाही, सर्वांच्या प्रती मैत्रीच करेल. कधी कोणी चुकत असेल तर आपण मैत्रीच केली पाहिजे. भगवंताचं वचन आहे की ठीक आहे, हरकत नाही, आपलं उपोषण आहे. दुसऱ्याचं मन जर घाण झालाय, मलिन झालाय, याचा अर्थ असा नाही की आपलंही मन आपण मलिन केलं पाहिजे.
भगवान बुद्ध म्हणाले दुसऱ्याचं मन मलिन आहे तर आपण त्यांच्यामुळे आपलं मन मलिन करता कामा नये. आपलं मन आपण बॅलन्स मध्ये ठेवलं पाहिजे, त्याच्यावर आपण संयम ठेवला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून उपवासाचं पालन केलं पाहिजे. म्हणून भगवंताने सांगितलं बघा, पती पत्नीच्या 4 जोड्या सांगितल्या. उपवासाचं पालन केलं तर सर्वश्रेष्ठ जोडी पती पत्नीची जी आहे ती आपल्याला तयार करता येते. आज पाहतो आहे सर्वजण तुम्ही अनुभवत असता, गृहस्थ लोक जे असतात ते अनुभवताय की प्रत्येक घरात कलह आहे. पती पत्नीचे कलह, एक घर सोडलं तर दुसऱ्या घरी पती पत्नीचे कलह आहे. मी तर म्हणतो एक घर सोडून कशाला, असं एकही घर नसेल अपवाद वगळता की ज्या घरात पती पत्नीचे कलह नसतील. असेल का असं एखादं घर? म्हणायला म्हणतील लोक नाही नाही आमच्याकडे तर व्यवस्थित आहे, पण काहीच होत नसेल असं काही असेल काय? आणि काहीच होत नसेल तर मग झाले अरहंत. समजा कोणी म्हणत नसेल की आमच्याकडे काहीच होत नाही, झाले अरहंत. मग होत कसं नाही? भांड्याला भांड लागतेच. बिलकुल राग निर्माण होणारच आहे, द्वेष निर्माण होणारच आहे, लोभ निर्माण होणारच आहे, वासना निर्माण होणारच आहे, अहंकार निर्माण होणारच आहे, द्वेष निर्माण होणारच आहे. कारण माणसं तेवढ्या प्रवृत्त्या असतात असं भगवंताचं वचन आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की उपवास पालन केल्यामुळे पती पत्नीची सर्वश्रेष्ठ जोडी तुम्हाला बनवता येईल म्हणाले भगवान बुद्ध, जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी. आणि म्हणून बघा इथे जे सांगितलं आहे भगवंताने, पती पत्नीच्या 4 जोड्या सांगितल्या. सदाचारी पती असतो कधी कधी, थोडक्यात सांगतो आम्ही, काही काही ठिकाणी सदाचारी पती असतो पण पत्नी दुराचारी असते. बघा संसाराचा गाडा कसा बिघडते, संसाराची गाडी कशी खड्ड्यात जाते अनेकांच्या, आणि का जाते याच्याबद्दल भगवंताने विश्लेषण करून सांगितलेलं आहे की का होते असं. एखाद्या कुटुंबामध्ये कलह का निर्माण होतात, एखाद्या कुटुंबामध्ये वाद का निर्माण होतात, एखाद्या कुटुंबामध्ये अशांती का निर्माण होत असते, एखाद्या कुटुंबामध्ये वारंवार भांडण का होत असतात, याला कारण सांगितलं भगवंताने. घरातले सर्व लोक एका मताचे, एका स्वभावाचे, एका विचाराचे जर असतील, चांगल्या स्वभावाचे, तर घराची उन्नतीच होईल, प्रगतीच होईल. घरात एकमेकांच्या बद्दल आपुलकी, जिव्हाळा, आदर राहीलच. परंतु मी सांगतो तसं एक लांड्याची पकडली दुसऱ्यानं भांड्याची जर पकडली तर घराची घडी राहील का? नीट राहणार नाही. ते म्हणते तूच विहारात जा, म्हणते माझं काम नाही. सांगा, इथून ठिणगी पडते. ते कितीही कमवणारे असू द्या, ते कितीही चांगले असू द्या, संयमी असू द्या, पण जर असं एकाकी गाडी ओढल्या जात असेल तर बिलकुल दुष्परिणाम त्याचे भोगावे लागतात आणि निर्माण होतात. म्हणून सदाचारी पती असतात, काही ठिकाणी शिलवान असतात, गुणवान असतात, संयमी असतात, पण पत्नी जर दुराचारी असेल तर मग घरामध्ये वाद विवाद, भांडण सुरू होते. आणि जरी एखादी व्यक्ती चांगली असेल तर मी सुरुवातीला आता जे म्हणालो की डिवचण्याचं काम करणारे काही लोक करतात. डिवचणे समजते ना तुम्हाला? एकमेकांना डिस्टर्ब करणे, अडथळा निर्माण करणे. म्हणजे एखादी व्यक्ती चांगली जरी असेल तर त्यांना बदनाम करायचं, एखादी व्यक्ती चांगली जरी असेल त्यांना टॉर्चर करायचं, एखादी व्यक्ती सज्जन जरी असेल, संयमित जरी असेल तर बिलकुल त्यांना अडथळा निर्माण करायचा, त्यांना म्हणजे काय म्हणू त्याला की असं वाईट बोलले पाहिजे, वाईट वागले पाहिजे, वाईट आचरण केलं पाहिजे, असं त्यांना प्रोत्साहित करायचं. भगवान म्हणाले प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण चांगल्या आचरणाचं, चांगल्या विचाराचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. वाईट वर्तनाचं प्रोत्साहन कधी कुणाला देत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले ते अकुशल कर्म आहे आपल्या वाणीचं किंवा आपल्या मनाचं, आणि त्याचाही दुष्परिणाम आज नाही तो कल, कल नाही तो परसो आपल्याला कोणाला, तुम्ही असेल, तुम्ही असेल, कोणी असेल तर भोगावा लागेल. कर्माचं फळ भोगावं लागते. मग मी तुम्ही कोणीही असो, बिलकुल आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. म्हणून भगवंतानं संयम शिकवलेला आहे. म्हणून एका ठिकाणी भगवंतानं सांगितलं काही घरामध्ये सदाचारी पती असतो, शिलवान असतो, गुणवान असतो, संयमशील असतो, सहनशील असतो, आणि पत्नी मात्र दुराचारी असते. बिलकुल दुराचारी म्हणजे भांडण करत राहील, नाव ठेवत राहील, त्रास देत राहील, परेशान करेल, एकदम उद्विग्नता निर्माण करेल त्या घरामध्ये, घरातल्या म्हाताऱ्या लोकांना त्रास देईल, घरामध्ये सामान वगैरे व्यवस्थित ठेवणार नाही, घरामध्ये स्वच्छता ठेवणार नाही, घरामध्ये बिलकुल काही खायला वगैरे व्यवस्थित करणार नाही, घरामध्ये व्यवस्था व्यवस्थित ठेवणार नाही, अशी दुराचारी पत्नी असेल आणि सदाचारी पती असेल तर भगवान म्हणाले त्या घराची घरी नीट राहील का? रोज वाद होतील, रोज काही काही पती सुद्धा परेशान असतात. दोन्हीकडूनही गाडी आहे बघा, वर खाली. तराजू असं काही नाही की एकाच बाजूनं खाली राहते, कधी या बाजूनं खाली होते तर कधी दुसऱ्या बाजूनं खाली होते. म्हणजे काही काही ठिकाणी पती बरोबर आहे आणि काही काही ठिकाणी पत्नी बरोबर आहे. म्हणजे काही ठिकाणी पती बरोबर आहे तर पत्नी बरोबर नाही, आणि काही काही ठिकाणी पत्नी बरोबर आहे
तर पती बरोबर नाही आहे बघा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे लोक जे आम्हाला सांगतात, काही ठिकाणी कोणी सांगते पती बरोबर नाही आणि कोणी सांगते पत्नी बरोबर नाही. असं होते बघा. एक भाऊ सांगते दुसरा भाऊ बरोबर नाही आहे, दुसरा भाऊ सांगते ते पहिला भाऊ बरोबर नाही. एक बहीण म्हणते ती बहीण बरोबर नाही, ती बहीण म्हणते ही बहीण बरोबर नाही. म्हणजे हे वातावरण जे आहे भगवंताने सांगितलेलं. म्हणून सदाचारी पती आणि दुराचारी पत्नी अशी एक जोडी आहे. दुसरी जोडी सदाचारी पत्नी आणि दुराचारी पती अशी दुसरी जोडी सांगितली बघा. भगवंताचं वचन बघा. म्हणजे कधी कधी स्त्रियाही चुकू शकतात, कधी कधी पुरुषही चुकू शकतात. असं नाही काही की पुरुषच चुकतात किंवा असंही काही नाही आहे की स्त्रियाच चुकतात. कोणीही चुकू शकते. भगवंताने सांगितलं त्यासाठी स्वतःचं स्वयंपरीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण ज्याला म्हणतो आपण स्वतःला विचारलं पाहिजे. किंवा म्हणजे स्वतःला धम्मामध्ये आहोत का, सिलवान आहोत का, आपण संयम पाळतोय का, ही गोष्ट विचारली पाहिजे. म्हणून दुसरी कोणती जोडी सांगितली? सदाचारी पत्नी आणि दुराचारी पती सांगितला. आता पती दारुडा असेल, पती वाईट वागत असेल नाही का, त्याला वेगवेगळे नाद असतील, नको ते नाद असतील, तर पत्नी सुखी राहील का? किंवा त्याला मुलं बाळ असतील, त्याचे मुलं बाळ सुखी राहतील का? मायबाप असतील तर मायबाप सुखी राहतील का? घरामध्ये त्याला सुख शांती मिळेल का? बिलकुल नाही. म्हणजे पत्नी दुराचारी असेल तरी गाडी बिघडते संसाराची, आणि पती दुराचारी असेल तरी संसाराची गाडी बिघडते बघा. भगवंताचं वचन आहे 2600 वर्षांपूर्वीच. तिसरी जोडी सांगताना सांगितलं भगवंतानं, ते हे तर एकदम गैरगुजरी असतात. कोणती जोडी? तिसरी जोडी. कशी? पती पण दुराचारी आहे आणि पत्नी पण दुराचारी आहे. सकाळ झाली की वाद विवाद भांडण सुरू होते बघा. काही घरामध्ये काहीच सहन होत नाही, असं कोणालाच सहन होत नाही बिलकुल. सकाळी उठलेच नाही म्हणते तेव्हापासून जे भांडण वाद सुरू करते, स्वतःचा मूड खराब करून घेते आणि दुसऱ्याचा मूड खराब करते बघा. काही ठिकाणी बिलकुल पाणी भरलं नाही, झाला वाद सुरू. जेवण लवकर केलं नाही, झाला वाद सुरू. जेवण बरोबर केलं नाही, झाला वाद सुरू. बिलकुल अंथरूण काढलं नाही, झाला वाद सुरू. बिलकुल कपडे धुतले नाही बरोबर, झाला वाद सुरू. कोणत्या गोष्टीला निमित्त पाहिजे फक्त वाद सुरू होतो. सहनशीलता नसते लोकांकडे, संयम नसतो लोकांकडे, सद्विचार नसतो लोकांकडे, सुविचार नसतो, बुद्धाचा विचार नसतो, शील नसते लोकांकडे, सद्वर्तन नसते लोकांकडे. म्हणून दुराचारी पती आणि दुराचारी पत्नी ही तिसरी जोडी सांगितली भगवंताने. उपवासात जर पालन करत असतील तर मला सांगा ह्या गोष्टी होतील का घरामध्ये? होणार नाही. म्हणून ही तिसरी जोडी बहुत डेंजर आहे म्हणाले भगवान बुद्ध. कारण घरदार सरळ लेकरं बाळ उद्ध्वस्त करते. कारण घरातले आई वडील म्हणविणारे पती पत्नी जे असतात तेच जर बरोबर नसतील तर लेकरांना काय मिळेल? त्यांच्या मिळेल काय? बिलकुल काही मिळत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जग जिंकणं सोपं आहे. काय म्हणतात भगवान? जग जिंकणं फार सोपं आहे, दुसऱ्यांना जिंकणं फार सोपं आहे, घर बांधणं फार सोपं आहे, बिल्डिंग इमारत बांधणं सोपं आहे, माणसं जमवणं सोपं आहे, परंतु आपलं स्वतःचं मन जिंकणं म्हणजे काय तर त्याला निर्मळ करणं, त्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवणं, हे सर्वात अवघड आहे म्हणाले भगवान. कठीण आहे. कोणती गोष्ट कठीण आहे? आपल्या मनाचा संयम ठेवून आपल्या मनावर विजय प्राप्त करणं, की बस मी कोणतं वाईट कर्म करणार नाही, मी मौन पाळेल, मी शील पालन करेल, मी पंचशील पालन करेल, मी अष्टशील पालन करेल, मी दशशील पालन करेल, माझ्यामुळे कुणाला वाईट वाटणार नाही, माझ्यामुळे कुणाचं वाईट होणार नाही, माझ्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, माझ्यामुळे कुणाची परेशानी होणार नाही, माझ्यामुळे कुणाचा शील भंग होणार नाही, माझ्यामुळे कोणी नियम तोडणार नाही. असा जर संयम ठेवला तर भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही विजयी आहात. राजापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात जर तुम्हाला तुमच्या मनावर विजय प्राप्त करता आला तर. आणि त्यामुळे भगवंतानं तिसरी जोडी ही बहुत डेंजर सांगितलेली आहे, पती पत्नीची. दुराचारी पती आणि दुराचारी पत्नी. चौथी जोडी सर्वश्रेष्ठ सांगितली भगवंताने आपल्या. सदाचारी पती आहे आणि सदाचारी पत्नी आहे. आणि असे पती पत्नी दुर्मिळ आहेत या जगतामध्ये, आहेत की नाही? बिलकुल एकमेकांवर प्रचंड विश्वास आहे. कारण विश्वासाचं नातं हे सर्वश्रेष्ठ नातं आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि या जगामध्ये विश्वासाचं नातं आपल्याला तयार करता आलं पाहिजे, निर्माण करता आलं पाहिजे. आणि निर्माण केलेलं विश्वासाचं नातं टिकवता आलं पाहिजे म्हणाले भगवान. म्हणून पती पत्नी जे सदाचारी पती आणि सदाचारी पत्नी असते ते आदर्श पती पत्नी आहे. आदर्श बनता आलं पाहिजे. वाईट तर कोणाला बनता येईल, गाढवासारखं लोळता तर कोणाला येईल, मच्छरासारखं घाणीवर जाऊन तर कोणालाही बसता येईल. चांगलं बनता आलं पाहिजे म्हणाले भगवान.
किती उदाहरण दिली भगवंताने. तुम्ही रोज प्रवचन ऐकत आहात. डुकराचं उदाहरण देतात भगवान बुद्ध, बैलाचं उदाहरण देतात भगवान बुद्ध, म्हशीचं उदाहरण देतात भगवान बुद्ध, बकरीचं उदाहरण देतात भगवान बुद्ध, सापाचं उदाहरण देतात भगवान बुद्ध, वानराचं उदाहरण देतात, माकडाचं उदाहरण देतात. माणसाला म्हणतात की तुम्ही माणूस बना. पण मनुष्य प्राणी असा आहे की मनुष्य असून कधी माकड बनतो, माकड चाळे करू, कधी डुक्कर बनतो, कधी कुत्रा बनतो, कधी गाढव बनतो. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. पण काही काही लोक असे बिलकुल त्या प्रवृत्तीचे बनतात. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की पती पत्नी जरी असतील तर आदर्श पती पत्नी बनता आलं पाहिजे. जर पती पत्नी म्हणून आदर्श बनले तर लेकर आदर्श बनतील की नाही? सुपुत्र घडवता येईल ना, सुपुत्री घडवता येईल ना. ते काय मशीन मधून तयार होतील का लेकर? कोणाकडे पाहून लेकर मोठे होतात? बरोबर की नाही? आई वडिलांकडे पाहूनच मोठे होतात लेकर. आई वडिलांकडे पाहूनच ते आपलं मन तयार करत असतात, आपला स्वभाव तयार करत असतात. म्हणजे 99.99% आपला स्वभाव जो असतो तो एक तर आईवर गेलेला असतो, वडिलावर गेलेला असतो, आजीवर आजोबावर गेलेला असतो. बघा तुम्ही स्वतःला विचारून आपला स्वभाव. असे कितीतरी गुण असतात जे वडिलांचे आपल्यात उतरलेले असतात. असे कितीतरी गुण असतात की जे आईचे गुण आपल्यात उतरलेले असतात. मग ते जे कोणते त्यांच्यात गुण असतील ते आपल्यामध्ये उतरलेले असतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता पती पत्नी म्हणून हे स्वतःला विचारलं पाहिजे. आणि जर सदाचारी पती आणि सदाचारी पत्नी बनायचं आहे आणि घरातला म्हणजे पूर्ण सर्वांगीण घराचा विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल, मुलं बाळ चांगले निघावेत, घरातल्या सगळ्या लोकांचा व्यवस्थित व्यवहार राहावा असं जर वाटत असेल तर भगवान म्हणाले कुटुंबाने उपवासाचं पालन केलं पाहिजे. पुरुष असो की स्त्रिया असो त्यांनी सगळ्यांनी उपवासाचं पालन केलं पाहिजे असा भगवंताचा उपदेश आहे. आणि त्यामुळे आर्य उपवासाच्या दिवशी आपण हे उपवास पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा म्हणून मुद्दामहून हा छोटेखानी उपदेश तुमच्यासाठी ठेवलेला आहे. म्हणून सुरुवातीला जी गाथा मी म्हणालो की ज्याप्रमाणे एखाद्या घराचं छत उत्तम रीतीने साकारलेलं असेल तर त्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरत नाही, घुसत नाही. आणि त्यामुळे त्याच प्रकारे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये ध्यानाचा भाव आहे, ज्या व्यक्तीच्या काया वाचा मनावर संयम आहे, ज्या व्यक्तीचं मन चांगल्या विचारांनी संस्कारित झालेलं आहे त्या व्यक्तीची वाटचाल निर्वाणाकडे होत असते. ही व्यक्ती सदा प्रसन्न राहते, ही व्यक्ती सदा आनंदी राहते, ही व्यक्ती निर्मळ मनाची असते आणि त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊन ती व्यक्ती शीलवान गुणवान बनते आणि अनेकांना प्रेरणा पण देते. बघा एखाद्या व्यक्तीकडे पाहून कितीतरी लोकांमध्ये परिवर्तन होते. माहिती आहे तुम्हाला? कितीतरी लोकांमध्ये परिवर्तन होते. बघा एखाद्या व्यक्तीकडे पाहून एका व्यक्तीचं आचरण जर शुद्ध असेल, निर्मळ असेल, संयमी असेल, लोकोपकारी असेल, लोकांचं हित करणार असेल तर ती व्यक्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. बघा आणि एखाद्या व्यक्तीचं आचरण वाईट असेल. त्या दिवशी बघा एक तरुण मुलगा होता, एक फॅमिली आली होती. मी त्यांना कार्यक्रमानंतर थोडंसं बोलत होतो. ते लोक कंप्लेंट घेऊन आले होते. तो मुलगा एकदम काय काय खातो, काय काय पितो, बायकोला मारतो, घरामध्ये आईला वगैरे म्हणजे सगळ्यांना त्रास देतो असं त्या बिचाऱ्यांचं म्हणणं होतं. असे कितीतरी केसेस आहेत. लोक सांगतात तर त्या पोराला समजून सांगत होतो की जीवन किती सुंदर आहे. आपले लोक की जी आई आपल्याला आपली वाटते, बायको आपली वाटते, मुलं बाळ आपली वाटतात, जे लोक आपल्याला प्रेम करतात, जीवापाड जपतात, त्या कोणत्या लोकांना वाटेल की आपण बिघडावं म्हणून? आणि आपण बिघडलेलं, आपण दारू पिलेली, आपण तंबाखू खालेला, आपण मावा खालेला आणि त्या सगळ्यांमुळे आपलं शरीर जर एकदम घाण बनत असेल, कोणते आजार होत असतील तर आपल्या प्रिय लोकांना आवडेल का? आवडेल? बिलकुल नाही आवडणार. बघा कारण जीव लावणारे लोक आहेत ना, कुणाला कसं आवडेल? बघा घरातली एखादी व्यक्ती वाममार्गाला लागली आहे तर ते कुणाला कसं आवडेल? कारण आपल्यावर प्रेम करणारी लोक आहेत ना. जे लोक आपल्यावर प्रेम करतात, ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, आदर आहे, तर आपण जर वाईट वागलो, वाईट बोललो, वाईट वर्तन ठेवलं तर त्यांचं मन दुखेल की नाही? मग मन जर दुखते आपल्या एखाद्या वर्तनामुळे, वागण्यामुळे, तर भगवान बुद्ध म्हणाले आपण अविचारी आहोत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण विचारी असायला पाहिजे, अविचारी नसायला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. चुका होत असतात, बिलकुल चुका गृहस्थ लोकांकडून, संन्याशाकडून, सगळ्यांकडून चुका होतात. जे मुक्त झाले नाही त्या सगळ्यांकडून चुका होतात, जे अरहंत झाले नाही त्या सगळ्यांकडून चुका होत असतात. परंतु एकदा चूक झाली, दोनदा चूक झाली, त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. कारण एखाद्या चुकीमुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे.
पण त्या चुकीची आपल्याला सवय लावून घेणं हे आपल्यासाठी लॉंग टाइम अहितकारी आहे. ती गोष्ट आपण स्वतःला समजवली पाहिजे. म्हणून तू कोणती गोष्ट असो आचरणाच्या बाबतीत, म्हणून भगवंताने या गाथेमध्ये हा सुंदर असा उपदेश केलेला आहे. आणि या 4 जोड्या ज्या पती पत्नी त्या सांगितल्या ते यासाठी म्हणून मी सांगितल्या की उपवासाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे आणि घरातल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी केलं पाहिजे. कारण बुद्धाचं वचन आहे, बुद्धाचं वचन शिरसावंदी आपण मानलं पाहिजे. बुद्धाच्या वचनाला आपण सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम मानून त्याला आपण आचरणात आणलं पाहिजे. आचरणच श्रेष्ठ आहे, हे बोलणं श्रेष्ठ नाही आहे, आचरण श्रेष्ठ आहे. म्हणजे केवळ ज्ञान श्रेष्ठ नाही आहे, आपलं आचरण श्रेष्ठ आहे. आचरणिक धम्म बुद्धाचा असल्या कारणाने बुद्धाला सर्वत्र पूजल्या जाते, बुद्धाला सर्वत्र फॉलो केल्या जाते. आणि जे बुद्धाला शरण येतात ते अंगुलीमाल अहिंसक बनतात, अरहंत बनतात. पटाचार्य सारख्या स्त्रिया अरहंत बनतात, अम्रपाली सारख्या स्त्रिया अरहंत बनतात. राजे लोकही भगवंताला शरण येतात, कोणी श्रोतापन्न सकृतागामी आणि अनागामी अरहंत बनतात. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्याला सुद्धा या उपोषित पालनामुळे, या उपोषित पालनाच्या पुण्यामुळे अरहंतवाचा लाभ हो, निर्वाणाचा साक्षात्कार हो, तुमची दुःख मुक्ती हो, तुमच्या जीवनातही परिवर्तन घडो, सकारात्मक परिवर्तन घडो, तुमचं मनही निर्मळ बनो आणि या पुण्यकर्माच्या प्रभावाने तुमचा सर्वांगीण विकास हो. अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना वेळेच्या अभावी मी इथे व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो आहे. सर्वांना सूचना आहे, येणाऱ्या 20 ऑक्टोबर रोजी आपला कठीण चिवरदान वर्षावा समारोपाचा कार्यक्रम आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. तेव्हा ऑनलाईन जॉईन असलेले आणि नसलेले सर्वांना मी सहकुटुंब निमंत्रित करतो आहे. आपण सर्वांनी कार्यक्रमामध्ये येऊन पुण्य संपादन करा. अवतो सब रखंतो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. धम्मं नमः संघं नमः. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.